आणि संजय राऊतांनी आज एक व्हिडिओ सुद्धा शेअर केला। हा व्हिडिओ होता राहुल नार्वेकर, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा आणि हरिभाऊ राठोड यांचा। राहुल नार्वेकर हे हरिभाऊ राठोड यांना एक प्रकारे धमकावत असतानाचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली असून नार्वेकरांच्या भूमिकेवरती प्रश्न उपस्थित होतात। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी 30 सप्टेंबरला राहुल नार्वेकरांचे बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकरांनी अर्ज दाखल केले। यावेळेला विधानसभेचे अध्यक्ष तिथे स्वतः उपस्थित होते। याच दरम्यान माजी खासदार हरिभाऊ राठोड आणि नार्वेकर यांच्यात खडाजंगीचं चित्र पाहायला मिळालं। मला सांगा, पहिली तुमची सिक्युरिटी विड्रॉ करायला लागेल मला। ऐका ना, मिसयूज ऑफ सिक्युरिटी जॉइंट जीपी इसको किधर है? जॉइंट जीपी प्रोटेक्शन को फोन लगाओ। अरे ऐका ना, पहिली तुमची सिक्युरिटी। आणि यानंतर हरिभाऊ राठोड यांनी सुद्धा राहुल नार्वेकर यांच्यावर कसे गंभीर आरोप केलेले आहेत ते सुद्धा पाहूया। मला जर उद्या काही झालं तर हे सगळं टीव्हीमध्ये रेकॉर्ड, ते कॅमेरामध्ये रेकॉर्ड आहे, ते बोलले ते म्हटलं बघा तुम्ही अध्यक्ष, तुम्हाला सोबत नाही आहे, तुम्ही संविधानिक पदावर आहात, तुम्ही ते त्या कार्यकर्त्यासारखे फिरून राहिले, आत बाहेर जाताय, काय चाललंय तुमचं? म्हटलं साहेब तुम्हाला सोबत नाही आहे, तुमचे सगळे प्रिव्हिलेज मी काढून घेईल, तुम्हाला माहीत आहे ना साहेब, तुम्ही मला फाशीवर चढू शकता म्हटलं। मग तुम्हाला हे माहीत आहे ना की मी तुम्हाला फाशीवर चढू शकतो, तरी तुम्ही एवढा पंगा घेता माझ्याशी वगैरे वगैरे बोलले, सगळं रेकॉर्डेड आहे। आम्ही म्हटलं तुम्ही, तुमचा प्रयत्न आहे, तुमचा भाऊ, तुमची बहीण आणि तुमची वहिनी त्यांना अनुपच तुम्हाला करायचं आहे ना, याच्यासाठी तुम्ही अशा धमक्या देत आहेत। मला ते भेटले, तिथे म्हणाले काय राठोड, तुम्ही मुख्यमंत्र्याकडनं सगळं कामं करून घेता आणि इथे तुम्ही फॉर्म भरता का माझ्या विरुद्ध, आमच्या विरुद्ध? सगळ्यांना त्यांनी असं थोपवण्याचा प्रयत्न केला। तिथे काउंटरवर सांगितलं सावकाश तुम्ही तपासा, तुम्ही घाई करू नका। त्यांना सांगितलं एरझारे मारत होते, 2 तास ते इकडे होते, 5 वाजेपर्यंत इथे होते, 5 वाजेच्या नंतर इथेच बसले होते ते गाडीमध्ये। त्या काउंटरमध्ये मला धमकी दिली त्यांनी, काय राठोड तुम्हाला सिक्युरिटी कोण दिली? त्यांनी DCPला फोन केला, जॉईंट सिव्हिल यांना, काय कुठं क्रायटेरिया आहे म्हणे यांचा, तुम्ही सिक्युरिटी दिली? साहेब मी म्हटलं नंतर मला जीवे मारण्याची धमकी आहे, त्यासाठी मला सिक्युरिटी दिली आहे। पण हरिभाऊ राठोड यांनी केलेले हे सगळे आरोप राहुल नार्वेकरांनी मात्र फेटाळून लावलेत। उलटा चोर कोतवाल को डाटे ह्यातला प्रकार आहे। मी बाहेर येत असताना माझ्या बाजूने घेराव घालून मला जाऊ देणार नाही, हलू देणार नाही अशा धमक्या देणारे लोक जर माझ्यावरतीच उलटे बोलत असतील तर अवघड आहे। म्हणजे मला वाटतं याकडे विशेष मला लक्ष द्यायची गरज नाही। जर पोलीस सुरक्षेचा कोण दुरुपयोग करत असेल तर निश्चितपणे त्याला पोलीस सुरक्षा मिळणं योग्य राहणार नाही, असं माझं ठाम मत आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।